नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 2017 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही राबवण्यात येते. बट त्या योजनेच्या अंतर्गत फक्त 5,000 रुपये हे गर्भवती महिलांना मिळत होते आणि त्याच्यामध्ये वाढ होऊन आता जो काही प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 म्हणजे सेकंड व्हर्जन जे आलंय त्याच्यामध्ये 11,000 रुपये गर्भवती महिलांना मिळणार आहे. ते कसे मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात तुम्हाला स्पष्ट करून देणार आहे. त्यामुळे चॅनलवर नाही नसाल तर सबस्क्राईब करायचा, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा. बघा, GR आला 29 डिसेंबरला आणि 29 डिसेंबर रोजी सांगण्यात आलं की ज्या काही गर्भवती महिला असतील अशा महिलांना त्यांचा जो गर्भवतीचा पिरियड असतो, जे 1 ते 9 महिन्याचा कालावधी असतो किंवा त्याच्यानंतर पुढचे 6 महिने असतात, त्याच्यामध्ये त्या महिलांना शारीरिक कुठले काम करायला नको, त्यांना कुठे कामावर जायला नको. जे आपले उपजीविका आहे, उपजीविका भागवण्यासाठी बहुतेक महिलांना कामासाठी जावं लागतं आणि ते काम त्यांना करू लागावं नये आणि जे काही बाळ असणार आहे त्या बाळावर त्याचा परिणाम व्हायला नको, म्हणून ही योजना परत आता 2.0च्या नावाने म्हणजेच अपडेट करण्यात आली आणि त्याच्यातले पैसे हे 6,000 आहे, 5,000 ऐवजी 11,000 रुपये करण्यात आले. आधी जी योजना होती त्याच्यामध्ये पहिल्या अपत्यासाठी 3,000 रुपये पहिल्या 1 ते 3 महिन्यामध्ये 3,000 रुपये येत होते, नंतर 2,000 रुपये म्हणजे असे टोटल 5,000 रुपये मिळत होते. बट याच्यामध्ये अपडेट करून काय आलंय की आता पहिला जर तुम्हाला अपत्य असेल आणि सेकंड, बघा याच्यामध्ये त्यांनी अटी आणि शर्ती दिल्या आहेत की दुसरी जर मुलगी असेल तर तुम्हाला परत त्याच्यानंतर 6,000 रुपये मिळणार आहेत. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की पहिलं अपत्य आहे, पहिल्या अपत्याला तुम्हाला 5,000 मिळाले, दुसरे अपत्य हे मुलगी असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला ते 6,000 रुपये मिळतील. आणि याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती त्यांनी दिल्या आहेत की जसं की ज्या महिलाचं निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे, बघा 8 लाख पेक्षा तुमचं उत्पन्न कमी असायला पाहिजे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांना याचा लाभ असणारे, 40% अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग जन महिलांसाठी याचा लाभ असणारे, BPL शिधापत्रिकाधारक महिलांना याचा लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत महिलांना याचा लाभ मिळणार आहे. ई श्रम कार्ड असणाऱ्या धारक महिलांना याचा लाभ मिळणार आहे. किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मनरेगा जॉब कार्ड असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी का मदतनीस, आशा कार्यकर्ता यांना याचा लाभ मिळणार आहे. अन्न सुरक्षा कायदा 2023 अंतर्गत रेशन कार्ड धारक महिलांना याचा लाभ मिळणार आहे. सो म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं आपण तर सगळ्या काही महिला आहेत त्या सगळ्या महिलांना याच्यामध्ये लाभ मिळणार आहे. फक्त एकच अट आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे की दुसरं अपत्य जे असणार आहे ते मुलगी असणं गरजेचं आहे. सो आनंदाची बातमी, बहुतेक ज्या आपल्या महिला आहेत त्यांना 11,000 रुपये आता मिळणार आहेत. चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा. धन्यवाद.